नमस्कार, मी आहे डिझायनर सिमरन। तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की आरी वर्क करताना आपल्याला नीडल्स कशी यूज करायची आहेत। जर लोक बिगिनर्स आहेत किंवा जे लोक आता नवीन आरी वर्क शिकत आहेत त्यांच्याकडून खूपदा अशी मिस्टेक होते की ते नीडल प्रॉपरली पकडत नाहीत। तर जसे की आपल्याला कोणतीही स्टिच करताना आरी वर्कची जी नीडल आहे ती स्ट्रेट पकडायची असते। तर काही लोक काय करतात, क्रॉसमध्ये पकडतात किंवा खूप वरती किंवा खूप खाली पकडतात, जेणेकरून आरी वर्क आपल्याला जमत नाही किंवा स्टिचेस प्रॉपरली येत नाहीत। तर त्याच्यासाठी आज हा व्हिडिओ आपण बनवत आहोत, जेणेकरून तुम्ही प्रॉपरली नीडल पकडायला शिकू शकाल आणि आरी वर्क खूप सोप्या पद्धतीने घर बसल्या शिकू शकाल। त्यासाठी काय करायचं, तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे, अजिबात स्किप करायचा नाही। जर व्हिडिओ स्किप केला तर जे मी मध्ये मध्ये पॉईंट सांगत असते ते तुम्ही मिस कराल आणि आरी वर्कच्या बाबतीत जे नॉलेज पाहिजे ते कुठेतरी कमी पडेल, जेणेकरून तुम्ही आरी वर्क प्रॉपरली शिकू शकणार नाहीत किंवा तुम्हाला ते पॉईंट्स कळणार नाहीत। तर यासाठी तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा। तर चला आता व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर याच्यातली तुम्ही कोणतीही नीडल घ्या स्टिच करायला, पण स्टिच करताना नीडल कशी पकडायची यात खूप लोक मिस्टेक करतात, त्याच्यामुळे आरी वर्क शिकायला त्यांना खूप वेळ लागतो। तर आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की आरी वर्कची जी नीडल आहे ती प्रॉपरली कशी पकडायची। तर आता समजा मी या नीडलपैकी ही नीडल घेतली, या नीडलची माझी जी काही स्टिच आहे ती या नीडलने मी करणार आहे। तर आता बाकीच्या नीडल ठेवून देऊयात। आता काही लोक काय करतात, जी नीडल आहे तिला पेन्सिलसारखं धरण्याचा प्रयत्न करतात। जसं की आता ही नीडल आहे, तर या नीडलला तुम्ही असं धरणार किंवा असं धरणार किंवा असं पूर्ण खालच्या टोकाला धरणार किंवा पूर्ण असं वरती धरणार। तर या पूर्ण मेथड चुकीच्या आहेत। तर जशी की आता जर तुम्ही इथे नीडल पकडली तर जो हा पोर्शन आहे तो फॅब्रिकच्या आत जातो, तर जेवढा पण हा पोर्शन आत जातो त्याच्यामध्ये तुम्ही स्टिच घेऊ नाही शकणार, धागा अडकणार नाही। कारण ही बघा अशी स्टिच आपल्याला करावी लागते आणि काही स्टिचमध्ये बीड्स असतात किंवा काही मटेरियल असतं, त्याच्यामध्ये सिक्वेन्स असतात, पर्ल्स असतात। तर त्याच्यामुळे इथं पकडणं चुकीची पद्धत आहे किंवा असं पकडणं ही चुकीची पद्धत आहे। तर असं जर पकडलं तर आता तुम्हाला माहीतच आहे की जी आरी वर्कची प्रोसेस आहे किंवा जे आरी वर्कचे आपण स्टिच घेतो ते सगळं नीडलच्या मेकॅनिझमवरती आहे। म्हणजे जशी तुम्ही नीडल ट्विस्ट करणार त्या पद्धतीने तुमची आरी वर्क खूप चांगल्या पद्धतीने होणार किंवा परफेक्टली होणार एकदम शेपमध्ये। तर आता जर तुम्ही इथे नीडल पकडली तर काय होणार, फॅब्रिक झूम करून दाखवते एकदा। आता जसं की जर तुम्ही नीडल क्रॉस पकडली तर पूर्ण क्रॉस जर नीडल पकडली तर आता बघा इथे धाग्याने स्टिच करून दाखवते। अशी जर क्रॉस पकडली तर ज्या वेळेला आपण स्टिच घेतो त्यावेळेला बघा आता तुम्हाला दिसत असेल इथं नीडलच्या आतमध्ये जे फॅब्रिकचे धागे आहेत ते अडकतात, त्यामुळं स्टिच परफेक्टली येत नाही। आणि जर तुम्ही असं ओढायचा प्रयत्न केला तर फॅब्रिक फाटू शकतं, त्यामुळे ही क्रॉस नीडल अजिबात पकडायची नाही। आता अजून एक सांगते, जशी तुम्ही स्ट्रेट नीडल पकडता अशी, आता ही स्ट्रेट नीडल झाली तर आता बघा किती सोप्या पद्धतीने थ्रेड बाहेर येतो आणि त्याच सोप्या पद्धतीने स्टिचेस ही कंप्लीट होतात। तर आपल्याला काय करायचं आहे, जेवढी नीडल स्ट्रेट होईल तेवढी नीडल पकडायची आहे आणि हिला वाकडी तिकडी किंवा क्रॉसमध्ये पूर्ण वर्क धरलेली किंवा पूर्ण खाली धरलेली अशी नीडल नाही चालणार आरी वर्क करताना। तर आरी वर्क करताना प्रॉपर मेथडने अशी नीडल पकडा। आता बघा हिची जी आपली 5 बोट आहेत ते एक बोट इथं असू द्या असं आणि हे इथं, तर काय होईल असं ट्विस्टिंग करताना खूप सोप्या पद्धतीने आपण स्टिच करू शकतो। तर असं ट्विस्टिंगलाही प्रॉब्लेम येणार नाही। तर जेवढी तुम्ही अशी नीडल पकडाल तेवढ्या सोप्या पद्धतीने आरी वर्क होईल। तर आरी नीडल पकडायची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजेच की आरी वर्क कशा पद्धतीने केलं, म्हणजेच की आरी वर्क करताना नीडल आपल्याला कशी पकडावी, तर नीडल कायम पकडताना अशी पकडावी, ओके। नाहीतर तुम्ही असंही पकडू शकता या बोटाने, ओके। असं तुम्ही बघा अशी ट्विस्टिंग होते नीडलची, त्यावेळेला खूप इझिली स्टिचेस होतात। तर अशा प्रकारे तुम्हाला नीडल पकडायची आहे। तर पूर्ण अशी किंवा इकडच्या साईडला किंवा अशी पेन्सिलीसारखी तुम्ही धरली तर ही पूर्ण चुकीची पद्धत आहे, ही पद्धत वापरू नका। तर या व्हिडिओमध्ये आज क्लिअर झालं की आपल्याला नीडल कशी धरायची आहे। नीडल होल्ड करायची पण एक पद्धत असते, त्यामुळे
आरीवर्क खूप फास्टमध्ये आणि जे पण आपले शेप आहेत किंवा जे पण आपली डिझाईन आहे त्या डिझाईनमध्येच आरीवर्क आपण फास्टमध्ये करू आणि जसं आपण निडल पकडतो त्या निडलच्या हिशोबानेच आपल्याला डिझाईन्स परफेक्टली जमतात. आता बघा, जेवढी निडल स्ट्रेट आहे तेवढी स्टिचेस खूप फास्टमध्ये आणि चांगल्या पद्धतीने होतात. थ्रेड कुठे तुटत नाही मध्ये आणि जे आपलं फॅब्रिक आहे त्याचे जे थ्रेड्स आहेत ते थ्रेड्स आपली निडलमध्ये अडकत नाहीत. तर अशा पद्धतीने तुम्हाला निडल कायम स्ट्रेटच पकडायची आहे. तुम्ही कोणतीही निडल वापरा, असं नाही की आपल्याला हीच निडल वापरायची किंवा याच निडलने असं वर्क करायचं. तुम्ही आरी वर्क करताना कोणतीही निडल वापरा, आपल्याला निडल वापरताना तिला स्ट्रेटच पकडायचं आणि असे 5 बोटांमध्येच पकडायची. ओके, 4 बोटांमध्येही पकडू शकता ज्या वेळेला निडलमध्ये एकही बीड्स वगैरे काही नसतील त्यावेळेला. तर आता जर बीड्स असतील याच्यामध्ये तर बीड्स आपल्याला इथे असं या बोटाने होल्ड करावे लागतात. तर असे बीड्स होल्ड करून आपल्याला ती स्टिच कंप्लीट करावी लागते. ते नंतर ज्या वेळेला बीड्सचे स्टिचेस येतील त्यावेळेला सांगेन. पण आता एवढं लक्षात घ्या की आपल्याला निडल कशी पकडायची आहे आणि निडलनं कसं ते वर्क करतं. ओके, तर तुम्हाला आता या गोष्टी समजल्या असतीलच की निडल आपल्याला कशी पकडायची आहे. लक्ष देऊन एकदा पुन्हा जर समजलं नसेल तर व्हिडिओ बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओलाही लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर आरीवर्कच्या बाबतीत जर काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. नक्की रिप्लाय करण्याचा प्रयत्न करणार. आणि नाहीतर तुम्ही डायरेक्ट इन्स्टावरतीही DM करू शकता, तिथेही मी तुम्हाला रिप्लाय देईन. इन्स्टाची लिंक तुम्हाला बायोमध्ये दिसेल. आता इनडायरेक्टली आपली इथं सॅटिन स्टिच कंप्लीट झालेली आहे. ओके, तुम्हाला समजवत मी ही स्टिच कंप्लीट केलेली आहे. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूयात नंतरच्या व्हिडिओमध्ये. आरीवर्कची प्रॅक्टिस खूप चांगल्या पद्धतीने करत राहा, डेली प्रॅक्टिस करत राहा. तुम्हाला लवकरच आरीवर्क येईल आणि जमेल आणि लवकरच ऑर्डर्सही मिळायला चालू होतील. तर चला भेटूयात नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.